तर आजची सुरुवात परमपूज्य नारायण महाराज श्री क्षेत्र दत्तधाम महाराज धार इथून आपण सुरुवात करणार आहोत. नर्मदे हर. तर आतमध्ये दर्शन घेऊन येऊन पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. प्रशस्त असं 20 एकरमध्ये असलेले मंदिर आहे. तर इथं परिक्रमाशी बसलेले आहेत. आपण दर्शन घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर. तर दाखवतोय मंदिर. नर्मदे हर. वीस एकरातलं दत्त मंदिर आहे हे. एकमेव असं मस्त असं मंदिर. आपण आता दर्शन घेऊन पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर. जलकोटी येथील प्रशस्त असं दत्त मंदिर. दर्शन करून पुढे प्रस्थान करणार आहोत. नर्मदे हर. श्रद्धा भाव विश्वास. दत्त महाराजांचं मंदिर एकमुखी दत्त मंदिर आहे. आजची सुरुवात चांगली करायची आहे आपल्याला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आत्रेपुत्र अनुस्तये नमः. चरणश्री दत्ताची मूर्ती. घेऊन पुढे प्रस्थान करूया सहस्रधाडेकडे. आणि बघूया आज काय काय बघायला भेटतंय ते. आज सर्व ऐतिहासिक बघायला भेटणार आहे. प्रशस्त असं दत्त मंदिर आहे 20 एकरमध्ये. नर्मदे हर. मध्ये रामकृष्ण हरी. तर हे बघा याची सहस्रधारा आहे. आता उन्हामुळे दिसत नाही इतकं, पण समजा पण दिवस असतो तर दिसला असतं. जेवढं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि मी माझ्या मार्गस्थ होतोय. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा मी आता आलेलो आहे महेश्वर या ठिकाणी. आता आपण जाणार आहोत अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्याकडे. त्यांचा वाडा दाखवतो मी तुम्हाला. मागच्या वेळेस जेव्हा परिक्रमेत आलो होतो त्यावेळेस दाखवलं होतं. बघा बुलंद अशी मोठे लाकडी दरवाजे आहे तिथे बघायला मिळतात. हे पण बघा. तर बघा आपण अहिल्याबाई होळकर यांच्या वाड्याकडे प्रस्थान करत आहोत. इथून त्यांचा वाडा चालवतो. हा वाडा आहे त्यांचा. आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण आधी परमिशन बघूया घेऊन. पालखी आहे. आपण आता वाड्यामध्ये प्रवेश करणार आहोत थोड्याच वेळात. अहिल्याबाई होळकर वाड्यात प्रवेश करत आहोत. हा अहिल्याबाई होळकर यांचा माहेश्वर येथील वाडा आहे. तो पाहण्यासाठी भरपूर असे पब्लिक येतात. हे बघा. बघा अशा प्रकारची गादी आहे. 1857 नंतर काही अशा पालख्या असायच्या बघा जाण्याकरता. असे पालख्या असायच्या. आपण आतमध्ये तिकीट काढायचं नाही. आपल्याला आतमध्ये जाऊ शकत नाही म्युझियममध्ये. पुन्हा एखाद्या दिवशी म्युझियममध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या सर्व वस्तू दाखवल्या जातील. पण सध्या मी परिक्रमेत असल्यामुळे मला पण त्याचं बंधन आहे. नर्मदे हर.
तर आता मी निघतोय पुढच्या प्रवासाला. नर्मदे हर. मी पुन्हा मयाच्या तटाला आलेलो आहे मंडलेश्वरमध्ये. आपण जादा वेळ तिथं थांबलो नाही, पुढे आलेलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर आपण आता एका आश्रमामध्ये म्हणजेच मंडलेश्वरमध्ये एका आश्रमामध्ये आराम करून पुढे मार्गस्थ झालेलो आहे. आणि आमचे एक मैया पुढे चालत आहेत. आता फक्त जायचंय, फक्त आज कमी अंतर चालायचंय 5.5 किलोमीटर. तिथं रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत आणि तिथून पुढे परत मार्गस्थ होणार आहोत उद्या सकाळी पुढच्या रस्त्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडं म्हणजेच माझ्या उजव्या हाताला इकडं जवळच अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावरती मैया वाहते आणि मैयाच्याच तटाने हा रस्ता आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्ण हरी. तर आता मी एकटाच चाललेलो आहे बघा. पुढे पराक्रमासी गेलेत भरपूर. उद्या आहे एकादश, त्यामुळे पटापटा पुढे जाऊन जागा धरण्याचा प्रयत्न करतायत. काही ट्रॅक्टरमध्ये बसून गेलेत आणि 1-2 तर गाडीवर बसून गेलेत आत्ताच. नर्मदे हर. आणि पगदंडी रस्ता असल्यामुळे, असा कच्चा रस्ता असल्यामुळे चालायला थोडं हे होतं. खालवर रस्ता असतो, पाय इकडे इकडे पडतो, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम पण येतात. पाय मुरगळणं, पाय दुखणं असे प्रॉब्लेम येत राहतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, गव्हासाठी क्षेत्र तयार केलेले आहेत लोकांनी. तर काहींनी हरभरा पण पेरलेला आहे, काहींनी टमाट्याचे झाडं इथं चालू लावलेले. हे बघा, आता मेहनत हाताने पण मेहनत करताय. काही दाखवतो तुम्हाला लगेच, इथे लगेच उदाहरण आहे जवळ. हे बघा, हाताने मेहनत करून शेतीला पाणी देत आहेत बघा, वाफे तयार करून. नर्मदे हर मैया. तर आता पुढे मार्गस्थ होत आहोत. हे बघा, हे माहीत नाही कशाचं रोपटे आहेत, पण एकदम असे मस्त गादी वाफे करून लावलेले सरळ रेषेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे गव्हाला पाणी देऊन पण झालेलं आहे बघा. गव्हाचं क्षेत्र चालू झालं. इथून पुढे जास्त गहू राहतील, हरभराही जास्त राहील. नर्मदे हर, नर्मदे हर. नियमावर राहिलेला आहे आपल्याला जवळजवळ 150 किलोमीटर, 150 ते 200 किलोमीटर. म्हणजे आपली अर्धी परिक्रमा पूर्ण होती नियमावरला गेल्यावर. तिथून पुढे अर्धी राहते. म्हणजे तिथून पुढे अर्धी कशी की तिथून अमरकंटक वरून ओंकारेश्वर. नर्मदे हर, नर्मदे हर. बघा, इथे वेल पण लावलेले आहेत बघा, वेलाची शेती आहे. ते हरभरा, गहू. नर्मदे हर. हे बघा, इकडं हरभरा दिसतोय, सॉरी गहू दिसतोय. बाबाजी पाणी देत आहेत शेताला, खत टाकतायत. हे बघा, खत टाकतायत. खताचं जुगाड बघा, एकदम असं झोळी बनवली. बाबा थोडं उधर हो जाओ ना, दिखाई देगा, ये पेड़ की वजह से दिखाई नहीं दे रहा. हे बघा, तर हिने झोळी लावलेली बघा कमरेला. त्या कमरेला झोळी लावून ते खत शिपडतायत गावाला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. टमाट्याची शेती दिसलेली मला. टमाटे असे भरपूर लागलेले आहेत, काही हिरवे, काही लाल. भरपूर असे टमाटे लागलेले इकडं. आणि इकडं गव्हाची शेती आहे बघा. हे बघा टमाटे. बघा आता
कृषीप्रधान देश आहे तो असा आहे आपला. नर्मदे हर, नर्मदे हर. तर बघा इथे एक नदी लागलेली आहे. पाणी खळखळ वाहत आहे. इकडनं आलेली आहे बघा ही नदी. आणि आपण सुलगावच्या पुलावरती आहोत सध्या. मागच्या वेळेस इथेच व्हिडिओ काढला होता. नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा आम्ही सुलगावच्या आणि गोगावच्या रस्त्याच्या चौपोलीवर थांबला असताना हे जी बाबा जे आहेत हे चहा प्रसादीची सेवा देतात. पायाने अपंग आहे ते. 3 वर्षापासून सेवा देत आहे ते. नर्मदे हर बाबा जी. नर्मदे हर प्रभु, नर्मदे. आपका नाम बता दो. रामचंद्र मकवाने. रामचंद्र मखवानी म्हणून आहे ते सुलगावचे. तर हे 3 वर्षापासून याच ठिकाणी म्हणजे सुलगाव आणि गोगावच्या चौफुलीवरती चहा प्रसादी देत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर प्रभु, नर्मदे हर. नर्मदे हर. आणि हे बाबाजी आराम करायला बसले आहेत. नर्मदे हर प्रभू. नर्मदे हर. कौन सा चॅनल आहे बाबाजी? आप तर नर्मदे हर रामकृष्ण हरी. तर आपण सध्या सुलगावच्या मागे असताना या गावातील सर्व एक प्रथा आहे. चालणारे जे परिक्रमावासी आहेत त्यांना ते नर्मदे हर केल्याशिवाय पुढे जाऊन देत नाहीत. नर्मदे हर. तर आपण आता आश्रमाकडे प्रस्थान करत आहोत. आश्रम आता थोडाच राहिलेला आहे आपल्याला. आणि आमच्या माया माझ्यासोबत आहेत आणि बाकीचे आमच्या मागेही राहिलेले आहेत. आम्ही पुढे आलेलो आहोत दोघं. नर्मदे हर, नर्मदे हर. तर शक्यतो इकडे गावाची शेतीच बघायला भेटली आहे. जसं गावात शिरलं तसं. नर्मदे हर. तर आज या सुलगाव येथे आश्रमात रात्री विश्रामसाठी थांबणार आहोत. तर त्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. नर्मदे हर.